जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, शेतजमिनीवरती जर पीक कर्ज घेतलेला असेल तर पीक विमा भरता येणार नाही का, एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय. कारण खरीप हंगाम 2026 मध्ये पीक विम्याचा अर्ज भरत असताना अर्ज सबमिट करतेवेळी शेतकऱ्यांना एक सहमती विचारली जाते, कन्सर्न घेतलं जात आहे की मी ज्या शेतजमिनीवरती पीक विमा भरत आहे त्या शेतजमिनीवरती मी या वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं केसीसी क्रॉप लोन अर्थात पीक कर्ज घेतलेलं नाही. आणि अशा प्रकारे जर या जमिनीवरती पीक कर्ज आढळून आलं तर पुढे सरकार माझी ही पीक विम्याची पॉलिसी बाद करू शकतं, याची मला जाणीव आहे. आता याचा अर्थ बऱ्याच जणांना समजत नाही आणि याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारला जातोय की पीक कर्ज घेतलेल्या अर्थात कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत पीक विमा भरता येणार नाही का. मित्रांनो, पीक विमा योजना राज्यामध्ये राबवण्याकरता GR निर्गमित केला जात असताना याच्यामध्ये पीक विमा कसा भरायचा आणि कुठल्या कुठल्या माध्यमातून भरायचा याच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये जे काही कर्जदार शेतकरी असतील त्यांचा पीक विमा हा बँकेच्या हप्त्यातून बँकेच्या माध्यमातूनच भरला जाणार आहे. याच्या व्यतिरिक्त जे शेतकरी कर्जदार नसतील, जे वैयक्तिक शेतकरी असतील, त्यांना जर पीक विमा काढायचा असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. शेतकऱ्याला स्वतः पोर्टलवरून पीक विमा काढता येणार आहे, CSC सेंटरवरून पीक विमा काढता येणार आहे. आणि असे नॉन लोनी जे शेतकरी असतील, जे बिगर कर्जदार शेतकरी असतील, ते स्वइच्छेनं आपल्याला हवं त्या ठिकाणाहून पीक विमा काढू शकतात. आणि हा पीक विमा भरत असताना त्यांना हे कन्सर्न द्यायचे की मी बिगर कर्जदार शेतकरी आहे आणि त्याच्यासाठी ही सहमती पीक विम्याचा अर्ज भरताना सबमिट करायची. जे कर्जदार शेतकरी असतील त्यांचा कर्जदार शेतकऱ्याचा ऑलरेडी बँकेच्या माध्यमातून पीक विमा भरला जाणार आहे. आणि जर कर्जदार शेतकरी बँकेतूनही पीक विमा भरला आणि त्याचा जर पोर्टलवरून CSCच्या माध्यमातूनही पीक विमा भरला तर त्या क्षेत्रावरती दुबार पीक विमा भरण्याचा प्रसंग या ठिकाणी येऊ शकतो. कारण बँकाच्या माध्यमातून जे काही अर्ज भरले जातात, जे काही माहिती दिली जाते त्याला विलंब होतो. ऑफलाईन पद्धतीने बरीच सारी त्याच्यामध्ये प्रक्रिया असते आणि अशा प्रकारे दुहेरी अर्ज होऊ नयेत, याच्यामध्ये डबल प्रोसेस होऊ नये, या सर्व प्रक्रिया टाळण्यासाठी आणि एक पारदर्शकता आणण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांच्या पीक विम्याची प्रक्रिया बँकेच्या माध्यमातून आणि बिगर कर्जदार शेतकऱ्याची प्रक्रिया ही स्वतः त्याच्या आधार मार्फत, फार्मर ID मार्फत, CSC किंवा स्वतः शेतकऱ्याच्या माध्यमातून करण्यासाठीच्या या प्रक्रिया आहेत. तुम्ही जर कर्जदार शेतकरी असाल तर तुमच्या बँकेकडे तुम्ही संपर्क करू शकता. आणि तुम्ही जर बिगर कर्जदार शेतकरी असाल, यावर्षी या जमिनीवरती जर पीक कर्ज घेतलेलं नसेल तर तुम्ही स्वतः किंवा तुम्ही CSCच्या माध्यमातून पीक विमा भरू शकता. हाच एक याचा अर्थ आहे. धन्यवाद.